मॅडम काय सांगाल, महाराष्ट्र दिन आहे, महाराष्ट्राला अधिक समृद्ध आणि सक्षम बनवण्यासाठी सरकारची पुढची रणनीती काय असेल, कशा पद्धतीचे कार्यपद्धती असेल? महाराष्ट्र स्थापनेच्या आपण 66व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना संपूर्ण 65 वर्षाचा इतिहास आणि आपला महाराष्ट्र स्थापन होत असताना ज्यांनी या चळवळीमध्ये ज्यांनी सहभाग दिला, प्राण्यांची आहुती दिली, हुतात्मा जे झाले, त्यांना मी जिल्ह्याच्या वतीने आदरांजली अर्पण करते। आणि महाराष्ट्र हे देशातलं एक अग्रेसर आणि विकासात्मक राज्य म्हणून ओळखलं जातं आणि पुढच्या कालावधीमध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र जसा आजपर्यंत पहिल्या 3 क्रमांकांमध्ये देशात राहिलेला आहे, तशाच पद्धतीनं पुढेही जास्तीत जास्त विकासात्मक दृष्टीने पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून आमचं हे महायुतीचं सरकार हे काम करणार आहे। आज महाराष्ट्रामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा मोठी गुंतवणूक राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आली। आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय गृहमंत्री देशाचे अमित भाई यांचे सुद्धा अतिशय बारकाईनं आपल्या राज्यावर लक्ष असतं। विकासात्मक दृष्टीने सुद्धा राज्याला झुकतं माप कसं मिळेल हाच नेहमी प्रयत्न त्यांच्या माध्यमातून असतो आणि मला खात्री आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग पर्यटन असो, उद्योग असो, त्याचबरोबर आरोग्य असो, महिलांचा विकास असो, या सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुढच्या कालावधीमध्ये अग्रेसरपणाने काम करेल आणि विकसित होत राहील। ताई काय सांगाल, राज्यामध्ये मुख्यमंत्री सहायता कक्ष जो आहे त्याचं आज उद्घाटन झालेलं आहे, सर्व राज्यामध्ये त्या पालकमंत्र्यांनी उद्घाटन केलंय, हा मान आपल्याला मिळाला आहे, ध्वजावंदनाचा देखील मान आपल्याला मिळाला आहे। खरं तर महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आरोग्य विभाग आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सूचनेनुसार आज राज्यामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीचं कक्ष हे जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी त्या ठिकाणी उद्घाटन होत आहे। हे जे कक्ष आहे ते अत्यंत उपयुक्त आहे आणि खऱ्या अर्थानं आरोग्याच्या दृष्टिकोनातून ज्यांना ज्या वेळेला रुग्णसेवा, अत्यावश्यक रुग्णसेवा किंवा त्या संदर्भातल्या बाबी यांच्यामध्ये जर कुठली मदत हवी असेल तर नक्कीच हे कक्ष उपयुक्त ठरणार आहे। त्याचबरोबर 24 तास हे उपलब्ध असणार आहे। स्वतंत्र एक हेल्पलाईन म्हणजे टोल फ्री हेल्पलाईन तर नंबर तर आहेच, पण त्याचबरोबर जिल्ह्याचा स्वतंत्र हेल्पलाईनसुद्धा, संपर्क नंबरसुद्धा जिल्ह्याच्या वतीनं देण्यात येणार आहे आणि रुग्णांना आरोग्याची चांगल्यातली चांगली सेवा देणं, मग ती जिल्ह्यामध्येच नाही तर जिल्ह्याच्या बाहेरसुद्धा एखादा आपला रुग्ण जर उपचारासाठी गेला तर त्याला ज्या काही सहाय्यता लागेल ती सुद्धा एका बाजूने उपलब्ध करण्याचं या कक्षाच्या माध्यमातून होणार आहे। आणि विशेष म्हणजे जे रुग्ण मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये अर्ज करतात त्यांना ही सुविधा कमीत कमी कालावधीमध्ये ही कशी मिळेल यासाठी हा कक्ष महत्त्वपूर्ण ठरणार आहे। पूरे महाराष्ट्र में अगर हम देखा जाए तो पालक मंत्री के हाथों से कशी मिळेल यासाठी हा कक्ष महत्त्वपूर्ण ठरणार है। पूरे महाराष्ट्र में अगर हम देखा जाए तो पालक मंत्री के हाथों से यहाँ पर कक्ष का, मुख्यमंत्री सहायता कक्ष का ओपनिंग हुआ है, ये जो मौका है वो आपको मिला है, क्या कहेंगे, क्या आगे चलकर? मुख्यमंत्री सहायता निधि का जो कक्ष है ये हमारे मंत्रालय और आरोग्य के विभाग हो या हमारे मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब हो, वो बहुत ही एग्रेसिवली ये जो कक्ष है और एक्टिवली ये चलना चाहिए, यही उनके हमेशा से सूचना रही है। मुख्यमंत्री सहायता निधि जो है वो ज़्यादा से ज़्यादा जो पेशेंट्स है, जो नीडी पेशेंट्स है, उनके लिए पहुंचना चाहिए, यही काम ये सहायता कक्ष करता है। और आज रायगढ़ जिले में इसका उद्घाटन हो रहा है। राज्य के हर एक जिले में आज महाराष्ट्र दिन है, आज कामगार दिन है और इसी मौके पे इसका आज उद्घाटन हो रहा है और मुझे यकीन है कि ये जो कक्ष है ज़्यादा से ज़्यादा हमारे रायगढ़ जिले से जो नागरिक है, जो पेशेंट्स है, जिनको जब सिर्फ जिले के हॉस्पिटल्स में नहीं उसके बाहर भी जब कोई हॉस्पिटल्स की सुविधा, उनको अगर कोई भी प्रॉब्लम्स हो, कोई दिक्कत हो या फिर सहायता निधि मिलने में कोई दिक्कत हो तो ये कक्ष बहुत ही महत्वपूर्ण होगा। आज इसका उद्घाटन हुआ है और हम सब के लिए ये आज से उपलब्ध होने वाला है, इस बात की हमें सबको त्यानंतर आदितीताई यांना
व्हिडिओ घेतो जरा